हॅलो गायज, प्लीज वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर कसे आहात तुम्ही? आय होप सगळे चांगले असतील. सो जय शिवराय, जय महाकाल. सेमची कंडिशन, आपण उठलो लवकर आणि आता चाललो आहे ग्राउंडला आपल्या स्टेप्स कंप्लीट करण्यासाठी आणि त्यानंतर आपण जाणार आहे जिमला. सो आज आपल्या बॅकचा वर्कआउट आहे. सो आलो आता मी आता गार्डनला आल्यानंतर बघतो इथं हे पब्लिक गार्डन आहे. सो इथं आल्यानंतर केलं थोडंसं स्ट्रेचिंग तुम्ही पण करत जावा आणि त्याचा खूप फायदा होतो. रोज मी तेच सांगतो आहे, आज पण तेच सांगतो आहे तुम्हाला की स्ट्रेचिंग करत जावा. त्याचा बेनिफिट तुमच्या मसलला होतो आणि कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. सो स्ट्रेट जम्प्स केल्या, त्यानंतर नी अँड एल्बो टचचा व्यायाम केला, त्यानंतर केले जम्पिंग जॅक्स जे आपले फेवरेट येतात आणि फॅट बर्निंगसाठी इफेक्टिव्ह असतात. त्यानंतर केले आपले नी अँड टो टचचा व्यायाम, त्यानंतर आपले ट्विस्टर जम्प्स सो फॅट बर्निंगसाठी, आणि त्यानंतर आपली फॅट बर्निंग एक्सरसाइज. ही आपली फेवरेट एक्सरसाइज आहे, तुम्ही पण करा. याचा परिणाम तुमच्या बॉडीवरती नक्की दिसून येईल. आता आपण आलो मंदिराकडे, तर आता पाया पडू. बघा हे आहे आपलं शिव मंदिर. हर हर महादेव. त्या आता आपण चालू आहे जिमला. जाता करू थोडेफार स्टेप्स कंप्लीट आणि करणार आहे बॅकचा फुल वर्कआउट. सो आपण आलो जिमला आणि आपली ओल्ड स्कूल जिम ही आहे. आपली ओल्ड स्कूल जिम आणि सगळी मुलं गिडं आलीत, व्यायाम वगैरे करतायत आणि मी केला वॉर्मअपसाठी सपाटे, कारण की बॅक डे आहे आपला आज. त्यानंतर घेतले थोडेसे हेवी डेडलिफ्टचे केले 3 सेट. वेट वाढवत तुम्ही पण करा. त्यानंतर आपला हा एक व्यायाम प्रकार केला, त्याचं नाव नाही माहीत मला, पण केला. सो त्यानंतर डंबलसोबत व्यायाम केला, डंबलच्या पुश डाऊन्स मारले. त्यानंतर केले रोप अँड बारची क्लोज ग्रिप पुल मारले. त्याचा एक इफेक्टिव्ह पडतो तुमच्या बॅक मसलला. त्यानंतर केलं आपण केबल रोचे मारले 3 सेट, ते पण वेट इन्क्रीज करत. आणि त्यानंतर हा आपली फेवरेट एक्सरसाइज वाईड बायरसोबत. सो आज आता आपलं बॅकची एक्सरसाइज पण झाली कंप्लीट. आजचा वर्कआउट पण झालेला आहे कंप्लीट. तो माझा वर्कआउट तुम्हाला कसा वाटला प्लीज मला सांगा कमेंटमध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जेवढे काय मी सेट्स केले असतील, रिपिटेशन्स केले असतील, तेवढे तुम्ही पण करा. भेटू उद्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय महाकाल. थँक्यू सो मच.